काम करते असं वाटतं बाबा हे कन्सेप्शन रेटसाठी प्रॉब्लेमॅटिक होईल. म्हशीचा गोटा कन्सिव्ह करणं ही साधी गोष्ट नाही. 99% म्हशी आणि गाई फिट आहेत आपल्या. आता हा पूर्ण गोटा जवळजवळ गाव. नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, मी गुरुदेव पवार, श्रीजा रेतन सेंटर बिद्री. आपण आहोत कागल तालुक्यातील नाणेबाई चिखली या गावी. नाणेबाई चिखली येथील आमचे दूध उत्पादक मित्र अजित राजाराम कोकणे साहेब यांच्या गोठ्यावर, आणि या गोठ्याचं पूर्ण मॅनेजमेंट करणारे आमचे मित्र डॉक्टर अभिषेक मगदूम नाणेबाई चिखली. तर आज आपण आलो आहोत की या गोठ्यामध्ये कन्सेप्शनचा रेट काय मिळाला आहे शेतकऱ्यांना. आता काही त्यांच्याकडे सध्या आपल्या बीड जन्माला आल्यात ते आपण बघूयात, आणि कन्सेप्शनच्या बाबतीत आपण डायरेक्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांना विचारूयात त्यांच्यात रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लेम झालाय का, आणि भविष्यात लोकांनी चिखली जिनस एबीएस सेमेन वापरावत का. तर आपण आता दूध उत्पादकांना विचारू. माझं नाव अजित राजाराम कोकणे चिखली. आमच्याकडे एकूण जनावर 37 आहेत, गाई 22 आहेत, म्हशी 15 आहेत. मग तुमच्याकडे गोठ्यात भरतो असताना डॉक्टरांनी आपलं चिखली जिनस एबीएस सेमेन भरवलं, त्यावेळी तुम्हाला असं काय जाणवलं की एक म्हैस किंवा एक गाय 4 किंवा 5 वेळा भरावी लागली? नाही, एखाद्या वेळी सगळे फिट आहेत. सगळ्या तुम्हाला रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लेम नाही, क्वचित एक दुसरी, नाही तर क्वचितच एका दुसरा. मग आता साधारणतः आपलं दूध किती आहे दिवसाचं? गाईंचं आहे 200 लिटर आणि म्हशी काय आता गाभत किरकोळ आहे 25 लिटर आहे म्हशी. तर आता आपण डॉक्टर साहेबांना विचारूयात की सिमेंट वापरल्यानंतर त्यांचे काय स्वतःचे अनुभव आहेत की ज्यावेळी तुम्ही सिमेंट वापरताय आणि एखादी गाय किंवा म्हैस रिपीट होती, पण तुम्हाला असं काय वाटतंय काय की त्यावेळी मेट्रायटिसचा प्रॉब्लेम जास्त ठिकाणी दिसतो? जसं मी विजिट चालू केल्या त्यापासून मी एबीएसचं सेमेन वापरतो चित्तेजनिकचं. आम्ही जशा गायी भरवल्या किंवा रिपीट झाल्या तर मेट्रायटिसचा आम्हाला कधीच प्रॉब्लेम आलेला नाही, किंवा सिमेंटमध्ये काय फॉल्ट आला, समजा आपण थाविंग करते वेळी स्ट्रॉ फुटणं किंवा तरंगणं असला काही प्रॉब्लेम आलेला आजपर्यंत तरी नाही. आणि रिपीट जरी झाली तरी आम्ही न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे का किंवा कांडीची तपासणी करून घेतो आणि मगच हे करतो. मग तुम्ही ज्यावेळी आमच्याकडे स्ट्रॉ घेताय त्यावेळी तुम्ही तुमच्याकडे पॉकेट मायक्रोस्कोप आहे, बरोबर, त्यावेळी तुम्ही किमान त्या ऍक्टिव्ह सेजिस्पर्म ऍक्टिव्हिटी आहे असं बघताय, बरोबर. खरं आहे का? हो, हे खरं आहे. मी ज्यावेळेला तुमच्याकडून सिमेंट परचेस करतोय त्यावेळेला ते गॉबलेट मधूनच करतोय, डायरेक्टली सिंगल हँड करून घेत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्याकडे पॉकेट मायक्रोस्कोप आहे, त्याला आपल्याला स्पर्म काउंट चेक करता येत नाही, पण स्पर्म लाईव्ह आहेत का डेथ आहेत हे जिथल्या तिथं चेक करता येते. दर 25 सिमेंटच्या मागे आम्ही एक स्ट्रॉ ही चेक करतोच, आणि जरी काय फॉल्ट वाटला तरी तुम्हाला आम्ही कळवतो. नसेल नॉर्मल असेल तर आम्ही पुढे कंटिन्यूस यासाठी वापरतो. शेतकऱ्यांनी जरी म्हटलं बाबा की बाबा गोट्यावरती मला चेक करून दाखवू, तर आम्ही गोट्यावर देखील त्यांना दाखवून देऊ शकतो की बाबा ह्या स्पर्मातले लाईव्ह आहेत आणि त्यांचा काउंट कसा आहे. गेली 1.5 वर्ष तुम्ही कंटिन्यू 100% आमचं चित्रजिनस एबीएस सिमेंट वापरताय. याच्या अगोदर तुम्ही एखाद्या अजून कंपनी सिमेंट वापरता, त्यावेळी सिमेंट वापरणं आणि आता सिमेंट वापरणं त्यामुळे तुम्हाला कन्सेप्शनचा काय फरक वाटतो का? कन्सेप्शन भरपूर एकदा चांगलं वाढलं. आपण AI केल्यानंतर कन्सेप्शन रेट भरपूर भेटला. जूनच्या दरम्यान यांची जनावर आली होती. गायीपेक्षा म्हशीमध्ये सगळ्यात महत्वाचं चुकूनच जनावर ही रिपीट झाली. आता ही 6-7 महिन्याची गाभण आहेत. म्हशीचा गोटा कन्सिव्ह करणं ही साधी गोष्ट नाही. गायीमध्ये होऊ शकतं थोडं, म्हणजे लवकर कन्सेप्शन रेट मिळू शकतो. आम्हाला पण सुरुवातीला ज्यावेळेला काम करते असं वाटतं बाबा हे कन्सेप्शन रेट साठी प्रॉब्लेमॅटिक होईल, पण ह्या गोट्यात मी अनुभवलं की कधी रेड्याची काही गरज लागलेली नाही. आता हा पूर्ण गोटा जवळजवळ गाभ. मग तुम्ही कुठला वळ वापरला यासाठी? आम्ही एबीएसचा ऋषी वापरला होता. कारण डॉक्टरांचं सांगणं आणि शेतकऱ्यांचं सांगणं याच्यात फरक असू शकतो. तर आपण कोकणे साहेबांना विचारा की आता मगदूम साहेबांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत का, आणि चितळे एबीएस सिमेंट वापरून ते समाधानी आहेत का? चितळे एबीएस सिमेंट वापरून आम्ही 100% समाधानी आहे. आणि डॉक्टर साहेबांनी गोटा ओपन केल्यापासून आमच्या गोट्यात जे व्हिजिट केल्या सगळ्या केल्या त्यापासून पण आम्ही समाधानी आहे भरपूर, आणि कुठलाही प्रॉब्लेम आमचा नाही आहे. जवळजवळ 99% म्हशी आणि गाई फिट आहेत आपल्या. मग लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल की चित्रजिनस एबीएस सिमेंट मोरामध्ये सुद्धा वापरावं का? 100% वापरा. मला सुद्धा बऱ्याच जणांनी रेडा आणायसाठी रेडा नाही अभि साहेबांनी म्हटलं की नको मी आहे म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, आणि ते 100% गोटा पॉझिटिव्ह केला. धन्यवाद.